मित्रांनो नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनल क्रिप्टो करन्सी मराठीमध्ये. आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपण क्रिप्टोच्या ऑप्शन सेलिंगची सिरीज सुरू केलेली आहे. पण आज हा व्हिडिओ देण्यामागचं रिझन म्हणजे हा व्हिडिओ आहे एक बिटकॉइनच्या स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी बद्दल, जी की तुम्हाला चांगले रिझल्ट देऊ शकते. स्कॅल्पिंग म्हणण्यापेक्षा बिटकॉइनच्या इंट्राडे स्ट्रॅटेजी बद्दल ती तुम्हाला चांगले रिझल्ट देऊ शकते. इथे आपण एक वेगळा कन्सेप्ट वापरतोय, वेगळा व्हिडिओ, ऍडव्हान्स व्हिडिओ, नक्की लक्ष द्या. आज मी तुम्हाला बिटकॉइनची फ्युचरची एक जबरदस्त स्ट्रॅटेजी घेऊन तुमच्याकडे आलोय. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जेव्हा बिटकॉइनमध्ये किंवा इतर कोणत्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये, निफ्टी, बँक निफ्टी काही असेल, जेव्हा तुम्ही इंट्राडे करायचा विचार करताना, तेव्हा तुम्ही हा नॉर्मल कॅन्डलस्टिक चार्ट बघून भरपूर कन्फ्यूज होता. म्हणजे तुम्हाला ना समजत नाही की मी आता इथे बिटकॉइनमध्ये बाईंग करू की बिटकॉइनमध्ये शॉर्ट सेलिंग करू की बिटकॉइनमध्ये ऑप्शन्स करू, काय करू. एकदा ट्रेंड दिसतो वर जाताना मध्येच खाली येतो, परत ट्रेंड दिसतो वर जाताना मध्येच खाली येतो. ट्रेंड क्लिअर होत नाही. किती जणांचा हा प्रॉब्लेम आहे मला सांगा. आज तुमचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतो. यासाठी मी तुम्हाला एक नवीन टूल घेऊन आलोय, जे टूल तुमच्या ट्रेडिंग वरती तुमच्या अकाउंटमध्ये अवेलेबल आहे. कॅन्डलस्टिक वरती यायचं आणि इथे सिलेक्ट करायचं तुम्ही रेनको चार्ट. रेनको चार्ट जेव्हा तुम्ही लावता ना, त्यावेळेला तुम्हाला हा ट्रेंड एकदम क्लिअर होतो. आता इथे बघा, इथे मी रेनको चार्ट लावला. डेली टाइम फ्रेम वरती बिटकॉइन मध्ये रेनको चार्ट आला. रेनको चार्ट मध्ये काय असतं, रेनको मध्ये ना ब्लॉक्स तयार होतात. तर इथे तुम्हाला दिसते रेनको मध्ये 3500 म्हणजे काय, की बिटकॉइन जेव्हा 3500 पॉईंटशी मूव देणार कोणत्याही साईडला, तेव्हा एक ब्लॉक तयार होणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल, बिटकॉइन आता आहे इथे, त्याने 3500 पॉईंटची पॉझिटिव्ह मूव दिली तर एक ब्लॉक तयार होणार. समजा त्याने 3500 पॉईंटची निगेटिव्ह मूव दिली तर खालच्या साईडला म्हणजे रेड साईडला एक ब्लॉक तयार होणार. अशा प्रकारे ज्या पण साईडला बिटकॉइनची मुवमेंट होते, त्या पण साईडला एक एक ब्लॉक तयार होतो. हे सेम तुम्ही इतर अदर मार्केट्समध्ये सुद्धा यूज करू शकता. आपल्या इन्व्हेस्ट मराठी युट्यूब चॅनलवरती आपण शेअर मार्केटसाठी सुद्धा अशातली एक स्ट्रॅटेजी दिलेली आहे. आता हे समजा आता आपल्याला डेली टाइम फ्रेम वरती वापरायचं नाहीये, आपल्याला हे वापरायचं आहे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला. समजा मी 5 मिनिटावर आलो. 5 मिनिटावर आल्यानंतर मला इथे ट्रेडिंग व्ह्यू काय सांगतोय की माझं प्रीमियम घ्या. कारण मी तुम्हाला रेनको चार्ट 5 मिनिटावरती दाखवू शकत नाही, कारण हे प्रीमियम टूल आहे. पण लक्षात घ्या, मी हा तुम्हाला रेनको चार्ट फ्री करून देणार आहे. किती लोकांना फ्री हवंय मला कमेंट करा. फ्री रेनको चार्ट्स व्हिडिओला नक्की कमेंट करा. आता अपग्रेड करा. मी तुम्हाला एक दाखवतो की रेनको चार्ट्स घेण्यासाठी किती पैसे मोजावे लागतात. तुम्हाला जर प्रीमियम घ्यायचं आहे ना, महिन्याचे तुम्हाला 5,000 रुपये द्यावे लागतात ट्रेडिंग वरती. 5,000. तेव्हा तुम्हाला हा प्रीमियम भेटतो आणि तेव्हा तुम्हाला रेनको चार्ट भेटतात. पण हे काही करायची गरज नाही. मी तुम्हाला घेऊन जातो कॉइन D6 वरती. तुमचं जर आपल्या अंडर कॉइन D6 मध्ये अकाउंट असेल तर हे रेनको चार्ट तुम्हाला फ्रीमध्ये भेटतात. महिन्याचे 5,000 रुपये तुमचे वाचवतो. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पहिलीच लिंक आहे कॉइन D6 ची. तिथे जावा. तिथे जाऊन तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करून घ्या. हे अकाउंट ओपन केलात की तुम्हाला आपला स्विंग ट्रेडिंगचा एक कोर्स फ्री सुद्धा भेटतोय. ठीक आहे. आणि रेनको चार्ट सुद्धा फ्री भेटतात. कॉइन D6 मध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनने अकाउंट ओपन करा. आता मी तुम्हाला पहिलं म्हणजे इथे घेऊन आलो, हे चार्ट्स मध्ये रेनको चार्ट्स लावून दाखवतो. फुल स्क्रीन करूया आपण. ठीक आहे, फुल स्क्रीन करूया. फुल स्क्रीन केल्यानंतर जे आहे ते तुम्हाला इथे कॅन्डल्स वरती क्लिक करायचं आणि कॅन्डल्स वरती क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन आहे रेनकोचा. झाले 5 मिनिटावरती रेनको चार्ट लागला तुमचा. काय करायची गरज आहे तुम्हाला, ट्रेडिंग प्रीमियम वगैरे काय काय घ्यायची गरज आहे तर नाही. ठीक आहे. आता मला ही स्ट्रॅटेजी वापरायची आहे 1 मिनिटावरती. घाबरू नका बिटकॉइन मध्ये 1 मिनिटावर ट्रेड करायला. मी तुम्हाला दाखवतो कसं ट्रेड करायचं ते. इथे इंडिकेटर लावायचं आहे EMA, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज, आणि तो करायचा आहे 9चा. ठीक आहे, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज 9चा ठेवायचा. ठीक आहे, ओके. मी 9चा EMA लावला. आता स्ट्रॅटेजी इतकी सिंपल आहे ना, ही सिंपल मी यूज केल्यावर तुम्हाला कळेल. ठीक आहे. ही स्ट्रॅटेजी प्रत्येकाने यूज करू शकता तुम्ही. जसं मी तुम्हाला मागे सुपर ट्रेंडचा व्हिडिओ पाठवलेला त्याप्रमाणेचा रेनको चार्टचा व्हिडिओ आहे. इथे बघा, इथे काय तुम्हाला दिलेलं आहे सिम्पली 1 मिनिट. 714 700. इथे तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, दर 12 पॉइंट्स नंतर एक ब्लॉक बनतो. 1 मिनिटावरती 12 पॉइंट्स नंतर एक ब्लॉक बनतो. ठीक आहे. म्हणजे जोपर्यंत 12 पॉइंट्स मुवमेंट नाही ना, ब्लॉक बनणार नाही. इथे तुम्हाला ट्रेंड क्लिअर करतो. क्लिअर क्लिअर ट्रेंड करतो. ट्रेडिंग कशी करायची, ट्रेडिंग करणं एकदम सिंपल आहे. जेव्हा तुमचा बिटकॉइन 1 मिनिटच्या टाइम फ्रेम वरती
9 EMA ला क्रॉस ओव्हर करून खालून वर जाईल, तेव्हा अलर्ट व्हायचं, लगेच ट्रेड घ्यायचा नाही. ट्रेड कधी घ्यायचा, जेव्हा बिटकॉइन 9 EMA वरती 2 ब्लॉक बनवेल, 2 ग्रीन ब्लॉक बनवेल, 1 आणि 2. ह्या 2 ब्लॉक बनवल्यावर तुम्हाला एंट्री घ्यायची. ठीक आहे, इथे त्याने दुसरे 2 ब्लॉक बनवले, दुसरा ब्लॉक बनला की एंट्री घ्यायची पॉझिटिव्हची. जोपर्यंत ट्रेंड कंटिन्यू राहतोय राहू द्यायचा. जेव्हा ह्या ट्रेंडमध्ये 2 कंटिन्यू रेड ब्लॉक बनतील, एक्झिट घ्यायचे. जेव्हा ह्या ट्रेंडमध्ये 2 कंटिन्यू रेड ब्लॉक बनतील, एक्झिट घ्यायचे. तुम्ही बघाल तुमची एंट्री झाली आहे जवळपास 115-400 ला, एक्झिट झाली आहे जवळपास 115-490च्या आसपास. सो 1 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये तुम्हाला क्विक चांगले प्रॉफिट भेटतात. परत एकदा खाली यायला, वर गेला, 1 ब्लॉक बनला, 2 ब्लॉक बनले, इथे एंट्री घ्यायची. 2 पूर्ण ब्लॉक बनले पाहिजे, अर्धे वगैरे नाही. इथे तुम्ही म्हणाल की हा अर्धा ब्लॉक बनलाय, असं नाही. 2 कंप्लीट ब्लॉक, 1 आणि 2, 2 ब्लॉक बनले, इथे एंट्री घ्यायची. वर गेला, इथे एक रेड ब्लॉक बनला, एक्झिट घ्यायची का नाही. 2 कंटिन्यू बनले पाहिजे. परत वर गेला, इथे 2 कंटिन्यू बनले, इथे एक्झिट घ्यायची. परत एकदा चांगले प्रॉफिट्स आले. आणि लक्षात ठेवा, जेव्हा मोठे ट्रेंड्स येतात तेव्हा तुम्ही इमॅजिन नाही करू शकत हा किती प्रॉफिट देईल. इथे बघा, फॉर एक्झाम्पल इथे वरतून खाली येते मार्केट, 2 कंटिन्यू रेड ब्लॉक बनले, एंट्री घ्या. EMAच्या खाली 2 कंटिन्यू रेड ब्लॉक बनले, शॉर्ट करा, होल्ड राहू द्या, त्याला शॉर्ट करा, होल्ड राहू द्या. जेव्हा परत 2 कंटिन्यू रेड ग्रीन ब्लॉक बनतील, एक्झिट करा. ठीक आहे, तुमची एंट्री झालेली आहे इथे 15,600च्या आसपास, एक्झिट झालेली आहे 15,400च्या आसपास. 200 पॉईंट्स तुम्ही इथे काढले इझिली स्कॅल्पिंग करून. ठीक आहे, सो सोप्या पद्धतीने तुम्ही इथे चांगल्या पद्धतीने ट्रेड करू शकता 1-1 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये. तुम्हाला हवं तर तुम्ही टाइम फ्रेम वाढवा, तर मग तिथे तुम्हाला ट्रेडची फ्रिक्वेन्सी थोडी कमी भेटेल. तुम्ही 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती टेस्ट करा. मोठे मोठे ट्रेंड्स जे असतील, फॉर एक्झाम्पल हे बघा, मोठे मोठे ट्रेंड्स असतील, इथे बघा वरती आलं, परत खाली गेला, 2 ब्लॉक बनले, शॉर्ट केला, 15,200च्या आसपास तुम्ही इथे शॉर्ट केला त्याला, 250च्या आसपास. इथे ग्रीन कॅन्डल बनली, एक्झिट नाहीये, इथपर्यंत आला तो घेऊन. ठीक आहे, इथे जेव्हा 2 ग्रीन ब्लॉक बनले तेव्हा एक्झिट आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला सिम्पली इझिली ट्रेड करायचं. ओके, जेव्हा तुम्ही रेडमध्ये ट्रेड करत असाल तेव्हा EMAला वरतून खाली क्रॉसओव्हर झाला पाहिजे. जेव्हा ग्रीनमध्ये ट्रेड करत असाल EMAला खालून वरती क्रॉसओव्हर झाला पाहिजे, एवढंच. आणि वरती 2 ब्लॉक बनले पाहिजे. क्रॉसओव्हर झाला म्हणजे ट्रेड घेतला असं नाही, 2 ब्लॉक बनले पाहिजे वरती खाली कुठेही, तरच ट्रेड घ्यायचा. ठीक आहे, एवढी सोपी तुम्हाला मी बिटकॉइनमध्ये फ्युचर्स बाईंगची स्ट्रॅटेजी शिकवली आहे. लक्षात घ्या, ही फ्युचर्स बाईंगची स्ट्रॅटेजी आहे, ऑप्शनशी नाही. ऑप्शन सेलिंग, ऑप्शनमध्ये फक्त सेलिंग करायची हे मी वारंवार सांगितलेलं आहे. ही आहे बिटकॉइनची फ्युचर्स बाईंगची स्ट्रॅटेजी. काय म्हणतोय मी, फ्युचर्स बाईंगची स्ट्रॅटेजी. तुम्ही फ्युचर्स बाय करू शकता, शॉर्ट करू शकता तुमच्या मार्जिन रिक्वायरमेंटच्या हिशोबाने. ठीक आहे, एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही ह्यामध्ये ट्रेडिंग करू शकता. सोपी स्ट्रॅटेजी आहे, 1 मिनिट टाइम फ्रेमची स्ट्रॅटेजी आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही 5 मिनिट्सला पण यूज करू शकता, बट इथे तुमचं नॉईज थोडासा जास्त होतो, म्हणजे 5 मिनिटमध्ये कन्फ्युजन थोडंसं जास्त होतं. सो 1 मिनिटमध्ये वापरा, क्लिअर कट एंट्री भेटते, एक चांगलं तुम्हाला स्कॅल्पिंग टाईप ऑफ टार्गेट वगैरे भेटू शकतो. व्हिडिओ तुम्हाला आवडलेला जो असेल, किती लोकांना व्हिडिओ आवडला, स्ट्रॅटेजी आवडली. आता बघा, मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, एक ग्रीन ब्लॉक बनला, इथे मला 9 EMA दिसतो. जेव्हा 9 EMAच्या वरती 2 ग्रीन ब्लॉक बनतील, मी एंट्री घेणार. सिंपल पद्धतीने तुम्ही काम करू शकता. काही नॉईज नाहीये, काही तुम्हाला याच्यामध्ये कन्फ्युजन नाहीये. ठीक आहे, आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला हे सगळं ट्रेडिंग वरती वापरता येणार नाही. सो कॉइन डिसेक्स मध्ये अकाउंट खोला, फ्रीमध्ये ऍटलीस्ट तुम्हाला चार्ट वापरायला भेटेल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंकने खोललात, तुम्हाला फ्रीमध्ये चार्ट पण भेटेल, आपले बेनिफिट पण भेटतील. ओके, नक्की तुम्ही या सगळ्या गोष्टींचा वापर करू शकता. व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मराठी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. ऑप्शन सेलिंग शिकवतोय आपण ॲडव्हान्समध्ये, ती नक्की बघा काय त्याच्यामध्ये. ठीक आहे, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तो जॉईन करा, कारण की तिकडे मी सर्व ट्रेडचे अपडेट देत असतो. जे पण मी ट्रेड घेतो त्याचे अपडेट्स तुम्हाला तिकडे देत असतो. सो नक्की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. ओके, थँक्यू, धन्यवाद.